जय शिवराय मित्रांनो 2 ते 3 दिवस झाले सतत पाऊस चालू झालेला आहे। या पावसाच्या अभावी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवरती आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे आता शेती पिकाचे पंचनामे हे चालू आहेत। कृषी मंत्री सुद्धा धनंजय मुंडे सुद्धा स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर हे उभे आहेत। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे हे चालू आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील सुद्धा यामध्ये उतरलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा सरसकट पीक विमा हा मंजूर करण्यात यावा, नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात यावी, कोणत्याही प्रकारचे निकष न लावता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा प्रकारची जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा मागणी केलेली आहे। मित्रांनो, आता पीक विमा कंपनीला सुद्धा आदेश देण्यात आलेले पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात यावी। त्यानंतर नव पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। आता मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून याचं वाटप केलं जाणार आहे, कधीपासून याचं वाटप केलं जाणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे का, शेतकऱ्यांना पीक विम्याची तक्रार करणं बंधनकारक आहे का, सरसकट पीक विमा मिळणार आहे का, या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी सातबारा या YouTube चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मित्रांनो, असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच आपल्या चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अपडेट हे मिळत राहतील। तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, आपण पाहू शकतो की 2 ते 3 दिवस झाले शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। नदीकाठच्या जमीन असलेल्या यामध्ये मोठ्या प्रमाणात खरडणी झालेली आहे, शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। काही भागातील नदीकाठच्या ज्या जमीन आहेत त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहे। काही भागात जमीन जरी टेकड्यावर असलेल्या परंतु जमीन पाणी साचल्या कारणाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान हे पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर आता कृषी मंत्री धनंजय मुंडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी हे चालू आहे आणि शेती पिकाचे नुकसानाचे सर्वेक्षण हे करण्यात येत आहे। यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे असतील, त्यानंतर कृषी जिल्हाधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, तलाठी असतील, यांच्या माध्यमातून आता सर्वेक्षण करण्याचं काम जोराशोरानं चालू आहे। याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सरसकट नुकसान भरपाई पीक विम्याची रक्कम ही द्यावी, अशा प्रकारची सूचना पीक विमा कंपनीला देण्यात आलेली आहे। तात्काळ पीक विम्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही वर्ग करण्यात यावी, अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, पहिली कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी। यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम वर्ग करण्यात यावी, अशा प्रकारचे आदेश पीक विमा कंपनीला देण्यात आलेले आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, ICICI लोबार कंपनीच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले। कृषी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा यामध्ये शेतकऱ्यांच्या पाहणी करता स्वतः जातीने या ठिकाणी उपस्थित होते आणि याच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणचे पंचनामे हे करण्यात आलेले। मित्रांनो, युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे डाटा हा अपलोड करण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाईचा रक्कम ही सुद्धा जमा केली जाणार आहे। यामध्ये आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केलेल्या नसतील तर मात्र नक्कीच तक्रारी करून घ्या। कोणत्या प्रकारच्या अद्याप सध्या सरसकटचा GR काढण्यात आलेला नाही। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे सरसकट पीक विमा रक्कम मंजूर करून देऊ, अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं, परंतु आता सध्या तरी कोणत्या प्रकारचा GR हा काढण्यात आलेला नाही। मित्रांनो, नक्कीच आपण तक्रार केली नसेल तर मात्र तक्रार करून घ्या। त्यानंतर मित्रांनो, युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे। त्यानंतर युनिटेड कंपनीच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। त्यानंतर चोलामंडल कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई पीक विम्याची वाटप केली जाणार आहे। या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा कंपनीला आदेश देण्यात आलेले आणि तात्काळ पंचनामे करून शेती पिकाच्या नुकसानाचे डाटा घेऊन शेतकऱ्यांचा पीक विम्याची रक्कम ही वाटप करण्यात यावी, अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले। त्यानंतर मित्रांनो, भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार आणि बीड या जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे। मित्रांनो, वाशिम जिल्हा जरी असेल, वाशिम जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाने शेती पिकाचं नुकसान झालेले आहे, तर मित्रांनो या वाशिम जिल्ह्यात सुद्धा काही प्रमाणात पीक विम्याची वाटप हे केलं जाऊ शकते।
मित्रांनो, HDFC कंपनीच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे आणि धाराशिव या जिल्ह्याचा पीक विम्याचं वाटप हे केलं जाणार आहे. तशा प्रकारचे आदेश हे देण्यात आलेले. त्यानंतर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पीक विम्याची रक्कम ही वाटप करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. काही भागात यवतमाळचा भाग असेल, या यवतमाळच्या भागात सुद्धा काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. अमरावतीचा भाग आहे, या भागात सुद्धा काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा आपण जर तक्रारी केल्या नसतील तर मित्रांनो आपण तक्रारी करून घ्या. पीक विम्याचा क्लेम हा महत्त्वाचा ठरणार आहे. मागच्या वर्षी सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आले होते, परंतु येलो मोजाक अशा प्रकारचे दाखवण्यात आलं. काही भागात मुसळधार पावसाने शेती पिकाचं नुकसान दाखवण्यात आलं. हे काही प्रकारचे जे पीक विमे होते ते रिजेक्ट करण्यात आले होते. आणि मित्रांनो, यावर्षी जर आपल्याला पीक विम्याची मिळवायचं असेल तर मात्र स्टँडर्ड क्रॉप हे ऑप्शन घ्या, अतिवृष्टीचा ऑप्शन घ्या, त्यानंतरच आपण क्लेम करून घ्या. आणि क्लेम झाल्यानंतर आपल्या खात्यावर काही दिवसात हे पैसे क्लेम मंजूर होईल आणि पीक विम्याची रक्कम वाटप केला जाईल. SBI जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून मित्रांनो लातूर जिल्ह्याचा पीक विमा घेतलेला आहे. आणि या लातूर जिल्ह्यात सुद्धा या 9 विमा कंपनीच्या माध्यमातून मी सांगितल्याप्रमाणे ते 9 जिल्ह्यातून पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे. मित्रांनो, असेच त्यानंतर आपल्याला मित्रांनो याचं वाटप कधी केलं जाणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, एकंदरीत आता सर्वे जे आहे ते चालू आहे. सर्वे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पीक विम्याची रक्कम वाटप करण्यात यावे अशा प्रकारे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेले. कृषी जिल्हा अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील यांच्या माध्यमातून आता एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली जाईल. आणि या बैठकीच्या माध्यमातून जो काही निकष लागला जातो, सरसकट पीक विमा लागू केला जातो की तात्काळ ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रार केल्या होत्या अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, 2024चा पीक विमा लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम ही वर्ग केली जाईल. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा केली जाणार आहे. मित्रांनो, जवळपास 17 ते 18 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टर अनुदान पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते. मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यासाठी आता या नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर बीड असेल, व त्यानंतर परभणी आहे, नांदेड आहे, हिंगोली आहे, या जिल्ह्यात मुख्यतः मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आणि या जिल्ह्यात सरासरीपेक्षा पीक विम्याची रक्कम ही जास्त मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अशीच नवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. जय शिवराय.